जंगू नाच जाईल क्यों जा रहे हैं आप लोग छोड़ के? तर वेलकम टू अजून एक न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही निघालो आहे सोनप्रयागसाठी. 5:30 झाले आहेत ऑलमोस्ट. आता आमची बस आहे थोड्या वेळात. आणि नाश्ता वगैरे काही केला नाही आहे, असंच निघालो आहे. ये Hi, good morning. So now we are going to Sonprayag. मराठीमध्ये ब्लॉग करतो माहिती का मी. आता आम्ही सोनप्रयागला जातो आहे. Stay tuned, okay? For next. Hi दीदी. Hi. हा बघ हा ये बाबू इकडे ये. तुझे सांगितलं ते मी ऑलरेडी सांगितलंय, समजलं का? काय ते नवीन सांग त्याच्यामध्ये. अरे यार भाई, आता पाणी नाही पण आपल्याकडे. अरे भाई, पाण्याच्या बॉटल नाही घेतल्या बसायला. बसायचंय ऍक्च्युली मला ना थोडं मोशनचा प्रॉब्लेम आहे. हे सगळं नको सांग. म्हणून मग मी ॲव्होमिनची गोळी घेतली सकाळी. हा पॅन40 पण घेतली, अँटासिड. हा मी काहीच नाही खाणार, फक्त लिक्विड पिणार आहे बस. सॉलिड अजिबात मी काय खाणार नाहीतर मग काय अख्खा 10 तास वॅकी रांगोळी आहे ना, रांगोळी. ए जँगो इकडे ये. वरती ये. कोणाच्या पण हातात अहो जातो, खाली गेलाय, माझ्या बाजूला बसलेला. कोणाच्या पण हातात जातो हा. बिंदास बाई. जम बाबू चल ये जँगो. उत्तराखंड में मेरा ही राज ये. है. असंच जातो. चला नंतर पुढे कंटिन्यू करतो. स्टे ट्यून. हा घेतोय ना त्याला. चला ए आयुष तुला घे जरा. तर आता इथून सोनप्रयाग अजून 3-3.5 तास आहे. आणि या ट्रॅव्हल करून वैतागलं. फुल ऑन ट्रॅफिक आहे भाई, फुल ऑन ट्रॅफिक. आता ट्रॅफिक लागलं इकडे ना, हे लोक थांबवणार. मग पहिले 50 गाड्या जाणार, मग 15-20 मिनटाचा ब्रेक, मग त्याच्यानंतर परत 50 गाड्या जाणार. असा सीन चालू आहे. कोण केदारनाथ येत असेल तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन नसेल मग गेम होणार, कारण की वरती एवढं जाऊन काय फायदाच नाही जर रजिस्ट्रेशन नसेल तर. तुफान आलाय तुफान. आणि आम्ही 12:30 पासून आता झाले 4. आम्ही इथेच थांबलो. 12:30 थांबलेलो. 7:30 झाले आणि आता आम्ही निघालो.
12:30 ते 6:30. हा? 6 तास आपण एका जागेवर. तर आता आम्ही सोनप्रयागला पोचलो आहे आणि मला असं वाटलेलं की आम्ही एक दिवस इथे स्टे करू, त्याच्यानंतर ट्रेक चालू करू. पण आम्ही बसमध्ये 24 तास घालवले आहेत, म्हणजे 24 तास ट्रॅव्हल केलं आहे फ्रॉम कुठे होतं, माझं डोकंच नाही चालत आहे. आणि आता इथून बॅग ठेवणार, फ्रेश होणार आणि मग परत केदारनाथचा ट्रेक चालू. भाई झोप न झाली आहे, काय नाही झालं. लेट्स गो. ही जी पाठी गर्दी आहे ही केदारनाथच्या स्टार्टसाठी आहे. आता आम्हाला पण पाठी जाऊन थांबायचं आहे पूर्ण लाईनमध्ये आणि चालू करायची आहे. मेन तर काठी घ्यायला लागेल, काठी घेतली पाहिजे आधी. चलो लेट स्टार्ट. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही जस्ट आता सुरुवात केली आहे वॉकिंगला. आणि आता बघूया कुठपर्यंत भोलेनाथ आम्हाला घेऊन जात आहेत. प्रयत्न तर आहे लवकरात लवकर सगळं कंप्लीट करून परत खाली यायचं. जय भोलेनाथ. चला 16 तास लागणार आहेत का? हां 16 तास लागणार. चालणार ना? हो चालणार. चला बघूया आपण. आणि आमचं जँगो पण आहे बरोबर. येस. काय बोलतायत? केदारनाथ ले जाओगे क्या? चढ़ जाएगा. केदारनाथ ट्रेक चालू केलं आहे आणि आता म्हणजे आता पब्लिक जी येते त्यांना आम्ही विचारलं तर एक 16 तास तरी लागतील, म्हणजे प्रॉपर दर्शन वगैरे सगळं व्हायला. कंप्लीट करायचं आहे काय पण करून. आणि थंडी आहे आता, नाही आता एवढं नाही येत आहे पण मगाशी येत होतं. थंडी आहे. 1, 2 आणि 1 थर्मल घातलं आहे मी. काल 4 वाजता पाऊस पडलेला, तर आज पण पडू शकतो. तर त्याच्या आधी आम्हाला ट्राय करायचं आहे पोचायला. रेनकोट आहे तसे, पण बघू काय ना मूरत में ना तीरथ में और तुला ट्रेक करायचा एकच फायदा आहे, असं वाटतं AC 24 तास चालू आहे, घामच येत नाही. ना मूरत में ना तीरथ में ना ही एकांत निवास मेरे, ना ही एकांत निवास मेरे. क्या हुआ? दिल की प्राण है. 2 रुपये दे दे यार, कितने में पड़ाई? 1 करोड़ दोगे तो भी नहीं दूंगा उसको. बहुत प्यार है, बहुत प्यार. इसको बोले के दर्शन करा म्हणजे भोलेनाथ के दर्शन करा. येस येस. जँगोला एक माणूस विकत घ्यायला रेडी होता आता डबल प्राईसमध्ये. द्यायचा आयुष? देऊन टाकूया, देऊन टाकूया. काय बदलत का देणार तू? 24 किलोमीटर्सचा ट्रेक आहे आणि आम्ही 4 किलोमीटर्स कंप्लीट केलेत आणि आता मोर 20 टू गो. गरमी वाढली आहे खूप. ना मस्जिद में ना मंदिर में ना मस्जिद में ना काबा कैलाश मेरे, ना काबा कैलाश मेरे. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मोको कहाँ ढूंढे रे बंदे. मैं तो तेरे पास दे, मैं तो तेरे पास दे.
इकडे सगळीकडे गुगल पे चालतं ना, तर काय सीन नाही. तर सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालतोय आणि आता 12:30 झालेत आणि अजून खूप टाईम आहे, म्हणजे 3 तास तरी आहेत अजून पोहोचायला. बघू आता पुढे. सेलिब्रिटी झाला जँगो, सेलिब्रिटी. सगळे एवढे ब्लेसिंग्स देतात ना जँगोला कि भाई आपने बहुत अच्छा काम किया, इसको इधर लाके बहुत नेक काम है, मतलब एक डॉग को इधर लेके आना, असं म्हणजे चांगल्याच गोष्टी बोलतात. मोस्ट ऑफ द पब्लिक चांगल्या गोष्टी बोलतात. तर ठीक आहे. आता आम्हाला असं 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 करून जायचं आहे आणि ह्या डोंगराच्या पाठी मागे आहे केदारनाथ. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. भगवान और इंसान के बीच में बातचीत हो रही. भगवान इंसान से कह रहा है तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं तेरे पास हूँ. इंसान जो है जप तप व्रत उपवास सब रखकर भगवान को पाने की कोशिश कर रहा है. भगवान इंसान से कुछ कह रहा है. काय बोलू ना, मला समजतच नाही आहे. हेलिकॉप्टर. खतरनाक. 12,500 रुपये हेलीकॉप्टर का. हेलीकॉप्टर का 12,500 रुपये ले रहे. हाँ? पुण्य मिलेगा बराबर. पैदल जाएंगे तो पुण्य पाने मिलेगा. की कोशिश कर रहा है. भगवान इंसान से कुछ कह रहा है. ना मैं जप में ना मैं तप में, तर आता ऑलमोस्ट केदारनाथ पोचलो आहे. सकाळी 5 वाजता निघालेलो आम्ही आणि आता टाईम झाला आहे 4, म्हणजे ऑलमोस्ट एक 11-12 तास आम्ही ट्रेक करतो आहे. आणि असं पण नाही, मी खूप एकदम छोटे छोटे ब्रेक घेतलेले होते. फक्त असं लिंबू पाणी पियालो तर, पाणी पियालो तर, जँगोला काय खायचं असेल तर बस. जास्त आम्ही मोठे ब्रेक घेतले नाही आहेत, तरी एवढा टाईम लागला आहे. इंटेन्स आहे भाई, इंटेन्स ट्रेक आहे, इंटेन्स ट्रेक. ऑलमोस्ट आता काहीतरी 5 किलोमीटर का 4 किलोमीटर बाकी आहेत आणि ते करायला पण 2-3 तास लागणार आहेत, कारण की खूप गर्दी आहे, खूप घोडे आहेत आणि जेव्हा घोडे बाजूने जातात तेव्हा तुम्हाला साईडला व्हायला लागतं, मग परत थांबा, त्याच्यामुळे खूप टाईम वेस्ट होतो. तर आता बघू काय सीन. बाकी क्लायमेट पॉवर आहे. माहिती नाही किती टेम्परेचर आहे, पण थंडी वाजायला चालू झाली. जप में ना मैं तप में, ना ही व्रत उपवास मेरे, ना ही व्रत उपवास मेरे. ना ही क्रिया कर्म में रहता, ना ही क्रिया कर्म में रहता, ना मैं योग संन्यास मेरे, ना मैं योग संन्यास मेरे. मोको का ढूंढे रे बंदे, मोको का ढूंढे रे बंदे, मैं तो. बेकार फॉग आलाय, बेकार, काहीच दिसत नाही. आणि आता आम्हाला या फॉगमध्ये ट्रेक करायचं आहे अजून 2 तास. आणि माझ्याकडे बॅकअपसाठी एक हे होतं रेनकोट आणि त्याची झिपच तुटली. बोंबला चहायला. कोण बोलतं 4 किलोमीटर बाकी आहे, कोण बोलतं 3 किलोमीटर बाकी आहे, कोण बोलतं 5 किलोमीटर बाकी आहे.
गेम झालेलं हां मध्ये डोंगर काय कर मस्त आलंय ना ते हा ना ट्रँगल ट्रायंगल आलं एकदम. काय मग हां पोचले का? आता पोचू, आम्हाला अजून 2 तास लागतील. 2 तास नाही लागणार आपल्याला. 2 तास नाही, 3 तसे तास 3 लागणार तास लागणार आहेत आपल्याला. इथे तर ऑक्सिजन लेवल पण आमची कमी झालेली आहे. थोडंसं चालल्यानंतर खूप दम लागतोय. तर मी तर सजेस्ट करेन सगळ्यांना, जो कोणी केदारनाथच्या ट्रिपला येईल त्यांनी प्लीज येताना कापूर कॅरी नाही कापूर कॅरी करा. आणि ह्या ट्रिपची तयारी तुम्ही आधी 4 महिने करा, तर तुम्ही इथे व्यवस्थित जाऊ शकता. हे बघा, याचा चांगला नमुना आपल्याकडे. त्याच्यासाठी सिद्ध्या पण आहे. सिद्धे 4-9 चढले तर होत नाही. सिद्धी रोज मंडेला शिवजीचं स्टेटस ठेवते, रोज न चुकता. आज तिची खरी परीक्षा आहे. चला आता चला 3 तास चालायचं अजून. तू कधीपासून 3 तासच अरे भाई 3 तासच आहे. विचार मी खोटं बोलतो मी. परत 3 तास आहेत. प्रामाणिक मधले 3 तास आहेत. चलो तुम्ही डेपाळलात म्हणजे मला जरा हेच वाटतंय बाप्पा. खूप झालंय बाप्पा तुमचं आता. पप्पांनी खूपच एकदम काय झालं, काय होतंय काय तुम्हाला? पाय दुखतायत. काय दुखतंय की काय होतंय? खोजी हुए तो तुरंत मिलूं मैं, आखिर में आ गया। खोजी हुए तुरंत मिलूं मैं, एक पल की तलाश में। तुरंत का मतलब है सेकंड से पहले का टाइम, पलक झपकना जिसे कहते हैं। कह रहा अगर तेरे खोजने में सच्चाई है, ईमानदारी है, प्यार है, मोहब्बत है, इंसानियत है, तो मैं तुझे पलक झपकते ही मिल जाऊंगा। कबीर साहब ने भगवान को एक शब्द में पाया था, क्या कहा है? कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु, मैं तो हूँ विश्वास मेरे, मैं तो हूँ विश्वास मेरे, मैं तो हूँ विश्वास मेरे, मैं तो हूँ विश्वास में। एवढं वरती आलो आहे मी फिलहाल. तर मी आणि जँगो फक्त भैरवनाथचं दर्शन करायला आलो आहे. आणि भैरवनाथ केदारनाथवरून अजून 1-2 किलोमीटर वरती आहे. सिम्पल आहे. 10-15 मिनटं नाही, अर्धा तास लागलं वरती येण्यासाठी. तर असा सीन आहे. एवढं वरती आहे म्हणजे आता ते केदारनाथ आहे आणि हे भैरवनाथ आहे. जँगो पण आला माझ्यासोबत आणि त्याला म्हणजे असं दर्शन द्यायचंच होतं मला इकडचं, कारण की भैरवनाथचा रूप आहे डॉग. केदारनाथला फक्त जँगोला बाजूला घेऊन फिरलो मी, पण भैरवनाथला आज प्रॉपर दर्शन केलं आहे जँगोचं. बस आता जाऊ आम्ही खाली आणि बस.